नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण लोकसंख्या भाग 1 आणि लोकसंख्या भाग 2 या दोन प्रकरणांचा सविस्तर अभ्यास जो आहे तो अभ्यास केला. मागील जवळजवळ 9 व्हिडिओंच्या माध्यमातून आपण या दोन प्रकरणांची सविस्तर माहिती जी आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला होता. आजच्या तासामध्ये मात्र आपण नवीन प्रकरणाकडे जातोय. नवीन प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. आता यामध्ये या प्रकरणाची सविस्तर माहिती जी आहे ती माहिती घेत असताना या प्रकरणात नेमकी आपण काय अभ्यासणार आहोत ती मी अगोदर तुमच्या समोर ठेवणार आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रथमतःच एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचं निरीक्षण करून काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं द्यायला लावलेली आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला वस्तीचे प्रकार दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या असणाऱ्या वस्त्यांची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला वस्तीचे दोन प्रकार अभ्यासत असताना ग्रामीण आणि नागरी या दोन्हींचा या ठिकाणी विचार करायचा आणि त्यानंतर भूमी उपयोजनाचा लँड यूजचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये भूमी उपयोजन म्हणजे काय, भूमी उपयोजनाचं असणारं वर्गीकरण काय आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलेली जाणारी भूमी जी आहे ती भूमी कोणकोणत्या स्वरूपाची आहे या संदर्भात खऱ्या अर्थाने आपण माहिती जी आहे ती माहिती या प्रकरणाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा करणार आहोत. पण तत्पूर्वी मानवी वस्ती आणि भूमी उपयोजनाचा हा जो काही भाग आहे तो भाग अभ्यासत असताना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 3.1 दिलेली आहे. बघा, तुमच्या समोर ही इमेज दिसते आणि त्या इमेजच्या माध्यमातून आपण काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा संपूर्ण हा भाग जर पाहिला तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सहजासहजी निरीक्षणातून हा भाग जो आहे तो भाग येईल का नाही मला माहीत नाही. पण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा नदीचा असणारा प्रवाह जो आहे तो प्रवाह दिसतोय. हा जो भाग जो आहे तो डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेश आहे. हा हिरव्या रंगाचा असणारा भाग जो आहे तो भाग दर्शवलेला आहे. त्याचबरोबर इकडे नदीकाठचा असणारा हा प्रदेश आहे. इथे मात्र छाया जी आहे ती छाया गर्द झालेली आहे. मग यामध्ये या आकृतीमध्ये दर्शवलेला जो भाग आहे त्या भागाची असणारी भागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला विचार जो आहे तो विचार करायचा आहे. आणि यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. आकृतीमध्ये अ या ठिकाणी दिसतंय बघा. इथे ब, इथे क, इथे ड आणि इथं ई असे 5 भाग जे आहेत ते भाग दर्शवलेले आहेत आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अ, ब,
दिलेल्या आकृतीमध्ये अ, ब, क, ड आणि ई ही 5 स्थानकं दिलेली आहेत. यापैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते किंवा शकेल आणि का, असा आपल्याला पहिला प्रश्न जो आहे तो प्रश्न दिलेला आहे. मानव आपली वस्तीस्थानं निवडत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. हा भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जिथे आपल्या वेगवेगळ्या गरजांची पूर्तता सहजरित्या होऊ शकते, अशा ठिकाणी मानव आपली वस्तीस्थानं निवडत असतो. आता इथे अ हे स्थानक जे दिसतंय आपल्याला, ए हे स्थानक जे आहे ते उंचावरचं आहे. लगेच आपल्या लक्षात येते तिथे शेतीयोग्य जमीन नाही, बारमाही पाण्याची उपलब्धता नसणारे, हवामान अनुकूल नसणारे, वाहतूक दळणवळणाच्या सुविधा अनुकूल नसणारे, म्हणून तिथे मानवी वस्ती स्थापन होऊ शकत नाही. त्यानंतर ब या ठिकाणी देखील मानव वस्ती स्थापन करू शकत नाही, कारण तो भाग जो आहे तो घनदाट जंगलाचा आहे. त्यानंतर इकडे मात्र हा भाग जो आहे तो फिकट हिरव्या रंगाचा आहे. त्याचबरोबर हा ड असणारा भाग देखील फिकट आहे आणि ई हा भाग मात्र देखील गर्द हिरव्या रंगाचा आहे. यावरून हा भाग जो आहे तो घनदाट जंगलाचा असावं असा अंदाज आहे. मग यामध्ये क आणि ड ही 2 स्थानकं जी आहेत ती 2 स्थानकं ही मानवी वस्तीसाठी अनुकूल आहेत. बघा, क हे स्थानक मानवी वस्तीसाठी अनुकूल आहे. याला कारण या ठिकाणची असणारा हा भाग जो आहे तो डोंगराच्या पायथ्याशी असणारा भाग आहे आणि त्याचबरोबर येथील असणारी जमीन जी आहे ती जमीन सपाट असून शेती व्यवसायाच्या दृष्टीने सुपीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेती व्यवसायाचा विकास करणं शक्य आहे. मानव वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया त्या ठिकाणी सुरू करू शकतोय, म्हणून क या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल. याशिवाय ड या ठिकाणी देखील मानव आपली वस्ती निर्माण करू शकतो, कारण नदी किनाऱ्यालगतचा असणारा प्रदेश आहे, पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, सपाट जमीन आहे. याशिवाय नदीचं पात्र रुंद झालेलं आहे, त्रिकोणी आकाराचं आहे. यावरून हा प्रदेश जो आहे तो प्रदेश त्रिभुज आहे आणि येथील असणारा भाग हा मानवी वस्तीसाठी अनुकूल ठरतोय, म्हणून त्या ठिकाणी मानवी वस्ती जी आहे ती वस्ती ही निर्माण होऊ शकेल. म्हणजे दाखवलेल्या आकृतीमध्ये आपल्याला क आणि ड ही 2 स्थानकं अशी आहेत की आकृतीमधील की या 2 ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला देता येईल. आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय आहे, अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकणार नाही आणि का, असा प्रश्न आहे. आता यातलं जर क आणि ड या ठिकाणी जर मानवी वस्ती निर्माण होऊ शकते म्हटल्यावर उरतायत काय, ब, क आणि ई ही 3 स्थानकं जी आहेत ती 3 स्थानकं ही मानवी वस्तीसाठी अनुकूल नाही, हे या ठिकाणी सिद्ध होतं. आता अ या ठिकाणी मानव वस्ती स्थापन करू शकत नाही, याला कारण का, तर पर्वतीय प्रदेश आहे, त्याचबरोबर समुद्र सपाटीपासून उंच आहे, तो तीव्र उताराचा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मानव आर्थिक क्रिया करू शकत नाही, बारमाही पाण्याची त्या ठिकाणी उपलब्धता होऊ शकत नाही, म्हणून अ या ठिकाणी मानवी वस्ती जी आहे ती वस्तीची निर्मिती होऊ शकणार नाही. याशिवाय ब आणि ई हे 2 ठिकाणं देखील मानवी वस्तीस अनुकूल नाही,
या ठिकाण मानवी वस्तीस अनुकूल का नाही हे पाहिलं, ब या ठिकाणाच्या बाबतीत देखील आपल्याला काही गोष्टी सांगता येईल. या ठिकाणाच्या मानाने ब हा भाग जो आहे तो कमी उंचीचा आहे, पण त्याचा तिथील असणारी छाया जी आहे ती गडद दिसते. त्याचबरोबर गर्द हिरव्या रंगाचा असणारा हा भाग आहे. यावरनं तो भाग जो आहे तो घनदाट अरण्याचा आहे. त्याचबरोबर प्रदेशाचा असणारा उतार जो आहे तो उतार तीव्र आहे. त्यामुळे शेतीयोग्य जमिनीची उपलब्धता नाही, शेती व्यवसायाचा विकास तिथे होऊ शकत नाही, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून ब या ठिकाणी देखील मानवी वस्तीची निर्मिती जी आहे ती निर्मिती होऊ शकणार नाही. पण तिसरा जो भाग जो आहे तो भाग आहे ई. हा जो भाग जो आहे तो एकदम किनाऱ्यालगतचा असणारा प्रदेश आहे बघा. हा पूर तटाचा असणारा भाग आहे, पूर मैदानाचा असणारा भाग आहे. या पूरतट किंवा पूर मैदानाच्या असणाऱ्या प्रदेश असल्यामुळे इथे वारंवार पुराची समस्या उद्भवते. याशिवाय हा भाग जो आहे तो भाग गर्द हिरव्या रंगाचा आहे. म्हणून या ठिकाणी मानवी वस्ती जी आहे ती वस्ती ही निर्माण होऊ शकणार नाही. आता तिसरा प्रश्न काय आहे, वरीलपैकी वस्ती निर्मिती करता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हाला वाटतं? आता यामध्ये वस्ती निर्माण होत असताना, वस्ती हे मानवाच्या निवाऱ्याला वस्ती म्हटलं जातं. मग ते अनेक लोकांनी एकत्रित येऊन वस्त्यांची निवाऱ्याची उभारणी केली असेल तरी त्याला वस्ती म्हटलं जातं. आणि एकट्याने जरी त्या ठिकाणी निवाऱ्याची उभारणी केलेली असेल तरी देखील त्याला वस्ती असं म्हटलं जातं. पण वस्तीची निर्मिती होत असताना, वस्ती तयार होत असताना किंवा वस्तीची निर्मिती करण्याकरता अनेक घटक जे आहेत ते घटक हे कारणीभूत ठरू शकतात. मग त्यामध्ये काही प्राकृतिक घटक आहेत, काही आर्थिक घटक आहेत. या घटकांचा वस्तीच्या निर्मितीवर परिणाम जो आहे तो परिणाम हा होत असतो. पण मानवाने आपली वस्तीस्थानं निवडत असताना सुरुवातीपासून प्राकृतिक घटकांचाच किंवा नैसर्गिक घटकांचाच विचार जो आहे तो विचार केलेला आहे. मग त्यामध्ये भूरचना असेल, हवामान असेल, पाणी पुरवठा असेल, मृदा असेल, हे सगळेच प्राकृतिक घटक जे आहेत ते मानवी वस्तीच्या निर्मितीवर परिणाम करत असतात. मग भूरचनेचा असणारा भाग सांगत असताना सर्वच ठिकाणी भूरचना जी आहे ती सकल किंवा सपाट असते अशातला भाग नाही. उंचीनुसार भूरूपांचं वर्गीकरण करत असताना पर्वत, पठार, मैदान अशी 3 भूरूपं आपण पाहिली. पण 3ही भूरूपाची अनुकूलता सारखी आहे का? नाही. पर्वतीय प्रदेश हा मानवी वस्तीसाठी अनुकूल ठरत नाही, म्हणून तिथे मानवी वस्ती नाहीये. पण मैदानी प्रदेश हा मानवी वस्तीसाठी अनुकूल ठरतोय, म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवाने आपली वस्ती निर्माण केल्याचे या ठिकाणी दिसते. वनक्षेत्राचा असणारा भाग जरी पाहिला तर वनक्षेत्राच्या असणाऱ्या भागामध्ये सुद्धा मानवी वस्ती आपल्याला आढळणार नाहीये. कारण घनदाट जंगलाचा असणारा भाग जर असेल तर तिथे सहजासहजी ये-जा करणं शक्य नाही. दलदलयुक्त मृदा असते, पिण्याच्या पाण्याचा असणारा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर इतर सुविधांची असणारी कमतरता असेल. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मानवी वस्ती जी आहे ती वस्ती आहे ही निर्माण होऊ शकत नाही. पण त्याचबरोबर जर किनारी प्रदेश असेल, त्रिभुज प्रदेश असेल तर तो प्रदेश मानवी वस्तीसाठी अनुकूल ठरतो. आणि आजही तुम्ही जर पाहिलं तर सर्वाधिक लोकसंख्येचं केंद्रीकरण म्हणा किंवा मानवी वस्त्यांची असणारे केंद्रीकरण जे झालेलं आहे ते किनाऱ्यालगतच्या प्रदेशात, त्रिभुज प्रदेशाच्या प्रदेशात झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच वस्तीच्या निर्मिती करता प्राकृतिक घटक ज्यामध्ये भूरचना, वनक्षेत्र, नदी किनारी प्रदेश, त्रिभुज प्रदेश इत्यादी घटकांचं घटक कारणीभूत ठरू शकतात हे आपल्या लक्षात येतं.
आता चौथा प्रश्न जो आहे तो आता चौथ्या प्रश्नाचा या ठिकाणी आपण विचार करूया. चौथा प्रश्न जो आहे तो वस्तीच्या निर्मितीबरोबर प्राकृतिक घटकासोबत आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील काय? नक्कीच मी अगोदर म्हटलं प्राकृतिक घटकाबरोबर आर्थिक घटक जे आहेत ते घटक वस्तीच्या निर्मितीसाठी हे वस्तीच्या निर्मितीवर परिणाम करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची असणारी आर्थिक परिस्थिती सारखीच असते अशातला भाग नाही. प्रत्येक जण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपापल्या निवाऱ्याची निर्मिती जी आहे ती निर्मिती करू शकतो. मग काही ठिकाणी झोपडी वजा वस्ती पाहायला मिळत असेल, काही ठिकाणी गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि म्हणून लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रभाव हा वस्तीवर होत असतो आणि त्यामुळे वस्तीमध्ये भिन्नता जी आहे ती भिन्नता ही असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यानंतर पाचवा प्रश्न काय आहे आपल्या याच्यात, प्राकृतिक घटकाचा वस्तीत आर्थिक क्रियेवर परिणाम होऊ शकतो का? आता यामध्ये मानवी आर्थिक क्रियेचं वर्गीकरण करत असताना श्रेणीनिहाय आपल्याला माहिती आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया, चतुर्थक आर्थिक क्रिया. मानव हे वेगवेगळ्या प्रकारचे आपले व्यवसाय करत असताना प्रदेशामध्ये एखादा व्यवसाय करत असताना तो प्रदेश कोणत्या आर्थिक क्रियेसाठी अनुकूल असतोय होऊ शकतो त्याच प्रकारची आर्थिक क्रिया त्या प्रदेशात तो करत असतो. कारण उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवर त्या प्रदेशातील असणारी आर्थिक क्रिया अवलंबून असते. उदाहरणार्थ घनदाट जंगलाचा प्रदेश असेल तर वनतोड सारखी किंवा वृक्षतोडीसारखी आर्थिक वनतोड किंवा लाकूड तोडीचा असणारा भाग जो आहे तो भाग ही आर्थिक क्रिया तिथे होणार आहे. किनाऱ्यालगतचा प्रदेश असेल तर मासेमारीसारखी आर्थिक क्रिया विकसित होणार आहे. शेतीयोग्य जमिनीची उपलब्धता असेल तर त्या ठिकाणी शेतीसारखी आर्थिक क्रिया विकसित होणार आहे. खनिजांची उपलब्धता त्या प्रदेशात असेल तर खाणकाम सारखी आर्थिक क्रिया तिथे विकसित होणार आहे. म्हणजेच यामध्ये प्राकृतिक घटक त्या प्रदेशामध्ये उपलब्ध कोणते आहेत त्यावर त्याचा परिणाम हा आर्थिक क्रियेवर होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला सहावा जो प्रश्न आहे आणि तो सहावा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. आपण आपल्या परिसरामधील एखाद्या वस्तीचं निरीक्षण केल्यानंतर देखील आपल्याला त्या क्षेत्रामध्ये वस्तीच्या निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी आपण करू शकतो. मग त्यामध्ये भूरचना असेल, हवामान असेल, आर्थिक घटकांचा असणारा भाग असेल, सामाजिक घटकांचा भाग असेल, राजकीय घटकांचा भाग असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे घटक जे आहेत ते घटक हे मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरत असतात आणि म्हणून वस्त्यांचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या वेगवेगळ्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं जी आहेत ती उत्तरं आपण घेतल्यानंतर मी थोडंसं पुढे जाणार आहे आणि पुढे जात असताना याच आकृतीच्या अनुषंगाने काही स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण मी तुमच्यासाठी दिलं आहे. आपल्याला माहिती आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे. मानव कधी एकट्याने राहत आहे. जसं इतर हिंस्र प्राणी असेल, पक्षी असेल, काय असेल, इतर सजीव जर पाहिले तर ते एकाकी जीवन जगू शकतात. पण मानव हा समाजशील प्राणी आहेत. मानव हा समाजशील प्राणी आहे आणि त्यामुळे तो नेहमी समूहाने राहणं पसंत करत असतो. मग त्यामध्ये
त्यातून पुढे काही सामाजिक बांधिलकी, सामाजिक गरजा ज्या आहेत त्या गरजा. मी म्हटलं की मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमीच समूहाने राहणं पसंत करतो. यातून पुढे सामाजिक बांधिलकी, सामाजिक गरजा निर्माण होत असतात आणि या सामाजिक गरजांमधनं अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरं जी आहेत ती घरं बांधत असतात. अशा या घरांच्या मांडणीला वस्ती असं म्हटलं जातं. मानवाच्या वस्तीला मानवी अधिवास असं म्हटलं जातं, म्हणजे मानवाचं राहण्याचं ठिकाण. आणि हे मानवाचं असणारं राहण्याचं ठिकाण हे नेहमी वस्त्यांच्या स्वरूपात आढळतं. यामध्ये एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश जो आहे तो समावेश होत असतो. मग वस्तीवरून निदर्शनास येतं की निवासासाठी तसंच त्यांच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश जे आहेत ते प्रदेश व्यापलेले आहेत. सगळ्याच ठिकाणी मानवी वस्त्या निर्माण होतात का? तर नाही. तर मानव निवासासाठी असेल किंवा मानव त्याच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश निवडत असतो, काही प्रदेश व्यापत असतो आणि या ठिकाणी मानव राहतो. समूह जीवन जे आहे ते जीवन हे जगत असतो. त्यातून तो वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या आर्थिक क्रिया ह्या करत असतो. पण मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकाबरोबर आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय घटक असेल, या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. मानव सभोवतालच्या असणाऱ्या पर्यावरणातून उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा वापर आपल्या वस्त्यांच्या निर्मितीसाठी करत असतो आणि मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधातनं ही वस्त्यांची निर्मिती होत असते. मग प्राकृतिक घटक जसं उंच सकलपणा असेल, समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, मृदा असेल, हवामान असेल, जलप्रणाली असेल, भूजल पातळी असेल, यासारखे घटक वस्तीचं अंतर, प्रकार यावर परिणाम करतात. कोरड्या हवामानाचा प्रदेश जर पाहिलं तर कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता फार मुबलक प्रमाणात असते. मग जिथे पाण्याची उपलब्धता असते त्या ठिकाणी घरं जी आहेत ती पाण्याच्या स्रोतांजवळ वसलेली असतात आणि काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यासाठी ही कारणीभूत ठरत असतात. पूर्वी क्षेत्र प्रदेश काबीज केले जात असताना किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासास ही सुरुवात जी आहे ती सुरुवात ही झाल्याचे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे यामध्ये वस्तीच्या निर्मितीवर प्राकृतिक घटकाबरोबर आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, हे सर्वच्या सर्व हे घटक जे आहेत ते घटक हे परिणाम करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून वस्त्यांचे असणाऱ्या प्रकारांच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे. मग त्यामध्ये वस्तीचे प्रकार अभ्यासत असताना त्याच्या आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता आढळते. पाड्यापासून तर महानगरापर्यंत वस्त्या असतात आणि आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्य, सामाजिक रचना जी आहे ती रचना बदलते. तसंच पर्यावरण व तंत्रज्ञान बदलतं आणि त्याचबरोबर ह्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्या या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर छोट्या आकाराच्या किंवा एकमेकांपासून दूर असू शकतात. त्याचबरोबर त्या मोठ्या आणि जवळजवळ देखील वसलेल्या असू शकतात आणि घरांमधील अंतराच्या आकारावरून त्या ठिकाणी वस्त्यांचं वर्गीकरण करत असताना दाट किंवा केंद्रित वस्ती असेल, दुसरं आहे अर्ध केंद्रित किंवा अपखंडित असणारी वस्ती आहे, किंवा त्याचबरोबर
विखुरलेली असणारी वस्ती आहे, एकाकी वस्ती आहे. अशा प्रकारे या तुर्तास आपण या ठिकाणी हाच भाग जो आहे तो भाग घेत असताना या ठिकाणी आजच्या तासामध्ये मात्र थांबतोय. पुढील तासामध्ये आपण उर्वरित असणारा जो भाग आहे, वेगवेगळ्या उपग्रहीय प्रतिमा आणि वस्त्यांची तरी वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण पुढील तासामध्ये विचार जो आहे तो विचार करणार आहोत. धन्यवाद.